म्हणजे मी स्वतः इतकी अंडर कॉन्फिडेंट होते. आज मी माझं स्वतःची फर्म चालू केली आहे. म्हणजे मला खूप वेळ लागला फर्म चालू करायला. त्याच्यामध्ये पण मला कॉन्फिडन्स म्हणजे माझ्यामध्ये तेवढा आलाच नव्हता. त्याच्यानंतर जेव्हा सरांकडे मी कोर्स केला, सरांनी जेव्हा आम्हाला नॉलेज दिलं, जेव्हा माझी फर्स्ट मीटिंग होती तेव्हा मी ते सगळं एकसाथ प्रिपेअर करूनच गेले होते. फर्स्ट मीटिंग जेव्हा माझी सक्सेसफुल झाली तेव्हा माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स आला आणि मग मी आता माझे साईट्स घ्यायला चालू केलेत. नमस्कार, गुड मॉर्निंग. आयबेट कोर्स मी जेव्हा जॉईन केला होता, म्हणजे अमोल सरांचं कॉन्टॅक्ट आमच्या प्रिन्सिपल सरांबरोबर होता. सो आम्ही ते जॉईन केला कोर्स. त्यानंतर सरांनी जे आम्हाला नॉलेज दिले, आज आम्ही म्हणजे मी स्वतः इतकी अंडर कॉन्फिडेंट होते आणि माझ्यामध्ये म्हणजे कोणासमोर जाऊन बोलायला पण मला हे व्हायचं, म्हणजे खूप अंडर कॉन्फिडेंट होते सर. आणि त्याच्यानंतर जेव्हा सरांकडे मी कोर्स केला, सरांनी जेव्हा आम्हाला नॉलेज दिलं की आज तुम्ही कॉन्फिडेंटली कसं बोलू शकतात, कसं उभा राहू शकतात सगळ्यांसमोर, आणि जे प्रॅक्टिकल नॉलेज इम्पॉर्टंट असतं. आज मी माझं स्वतःची फर्म चालू केली आहे आणि त्याच्यामध्ये पण मी म्हणजे मला खूप वेळ लागला फर्म चालू करायला. त्याच्यामध्ये पण मला कॉन्फिडन्स म्हणजे माझ्यामध्ये तेवढा आलाच नव्हता आफ्टरसुद्धा. पण मी ते कसं ग्रॅब केलं आणि सरांनी जे सांगितलं त्यानुसार मी माझं, जसं सरांनी शिकवलं स्टेप बाय स्टेप, जे स्टेजेस त्यांनी शिकवले की तुम्ही कसं प्रेझेंट व्हायला पाहिजे क्लायंटसमोर, कसं तुम्ही त्यांच्याशी बोलायला पाहिजे, हे सगळं सरांनी जेव्हा नॉलेज दिलं, कसं तुम्ही त्यांच्याशी बोलायला पाहिजे हे सगळं सरांनी जेव्हा नॉलेज दिलं तेव्हा मग जेव्हा माझी फर्स्ट मीटिंग होती तेव्हा मी ते सगळं एकसाथ प्रिपेअर करूनच गेले होते. असं काही नव्हतं. प्रिपेअर करून मग त्याच्यानंतर फर्स्ट मीटिंग जेव्हा माझी सक्सेसफुल झाली तेव्हा माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स आला आणि मग मी आता माझे साईट्स घ्यायला चालू केलेत, म्हणजे रिसेंटली चालू केलेत. सो एवढं हे नाही आहे. सो थँक्यू सर.